श्री स्वामी समर्थ. रथसप्तमीच्या दिवशी या राशींच्या लोकांना लाभणार सूर्यदेवाची विशेष कृपा. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना होणार आहे चांगल्या आरोग्याची प्राप्ती. त्याचबरोबर या राशींना मिळणार आहे सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. 25 जानेवारी 2026 ला यंदा आलेली आहे रथसप्तमी. आणि यंदाच्या रथसप्तमीचं विशेष वैशिष्ट्य माहितीये का? अहो, रविवारी आलीये रथसप्तमी आणि म्हणून ती खास आहे. कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो. म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून ही रथसप्तमी विशेष आहे, खास आहे. आता ज्यांना मकर संक्रांतीचं हळदी कुंकू करायला अजूनही जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं. ज्यांना त्यांच्या बाळांचं बोरनान घालायचं राहिले त्यांनी सुद्धा ते रथसप्तमीला करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो. आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीच्या आरंभी सूर्याची किरणं याच दिवशी पृथ्वीवर पडली. त्यामुळे या दिवसाला सूर्याचा प्रकट दिन किंवा सूर्य जयंती असेही म्हणतात. मत्स्यपुराण, पद्मपुराण आणि भविष्यपुराणात रथसप्तमी व्रताचे मोठे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी मनापासून सूर्याची पूजा केल्यास पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते अशी देखील श्रद्धा आहे. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्तसप्तमी, पुत्रसप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनीही ओळखले जाते. यंदा ही तिथी 25 जानेवारीला आलेली आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 शनिवारी रात्री 12:40 सुरू होईल आणि 25 जानेवारी 2026 रविवार रोजी रात्री 11:11 समाप्त होईल. त्यामुळे उदयतिथीप्रमाणे रथसप्तमी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्याने आणि सूर्य जयंतीही असल्याने या वर्षीची रथसप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे. रथसप्तमीच्या दिवशी स्नानासाठी सकाळी 5:32 पासून ते 7:12 पर्यंतचा हा काळ अत्यंत शुभ मानला जात आहे. तर सूर्यदेवाची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11:13 पासून ते दुपारी 12:33 पर्यंतचा हा शुभ मुहूर्त असणार आहे. या काळात विधीपूर्वक आणि मनापासून पूजा केली तर अधिक फलप्राप्ती होते असं देखील मानलं जातं. रथसप्तमीला पूजा करताना काही मंत्र जर आपण म्हटले तर त्याचा देखील अधिक फायदा मिळतो. चला तर आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना रथसप्तमीच्या दिवशी मिळणार आहे भगवान सूर्यनारायणाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना चांगले बदल झालेले, चांगले आरोग्याची प्राप्ती त्यांना होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय सूर्याय नमः. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी रथसप्तमी शुभ ठरू शकते. व्यापारी वर्गाला फायदा होईल. तसेच परदेश प्रवासाची देखील शक्यता आहे आणि हा परदेश प्रवास तुमच्यासाठी फायद्याचाच ठरू शकतो. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. त्याचबरोबर तुमचे आरोग्यही या काळामध्ये अतिशय उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीसह वेतनवृद्धीचे योग देखील बनत आहे. त्याचबरोबर बॉस तुमच्यावरती प्रसन्न राहतील. त्यामुळे तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील होऊ शकते. सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद या काळामध्ये तुम्हाला प्राप्त होत असल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हा काळ रथसप्तमीचा दिवस तुमच्यासाठी एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा देखील ठरणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीचे लोक जे कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नोकरीत काम करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना जर तुम्ही बनवत असाल तर ती तुमची योजना नक्कीच यशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर वैयक्तिक जीवन देखील रोमॅन्टिक असेल.
तसेच हा काळ रथसप्तमीचा दिवस तुमच्यासाठी खूपच बेहतरीन राहणार आहे. सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा देखील ठरणार आहे. तसेच या काळामध्ये जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच नवीन बिझनेस सुरू करा, कारण त्याचे तुम्हाला नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे देखील योग बनत आहेत. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास. सिंहराशीच्या लोकांना समस्यांपासून थोडा आराम या काळामध्ये वाटू शकतो. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. त्यामुळे तुम्ही प्रगती कराल. त्याचबरोबर लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. त्यांना चांगली कामगिरी करता येईल. त्याचबरोबर हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे, कारण सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करताना दिसणार आहात. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही घर किंवा वाहन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी रथसप्तमी उत्कृष्ट परिणाम देऊ शकते. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही ज्या बदलांची वाट पाहत होता ते आता होऊ शकतात. त्याचबरोबर सरकारी नोकरी करणाऱ्यांना इच्छित पद किंवा बदली देखील मिळू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते आणि तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता. त्याचबरोबर वैवाहिक जीवन या काळामध्ये सुखमय राहणार आहे. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. घरामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. तसेच या काळामध्ये सूर्यदेवाची विशेष कृपा तुम्हाला लाभत असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले देखील नक्कीच पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना रथसप्तमीच्या दिवशी मिळणार आहे सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतील. त्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.